कधी विचार केलाय का की तुम्ही एखाद्याची मनापासून मदत करावी आणि त्या बदल्यात तुम्हाला बक्षीस नाही तर शिक्षा मिळावी? ऐकायलाच किती विचित्र वाटतंय नाही का? आज आपण एका अशाच प्राचीन बोधकथेमध्ये शिरणार आहोत जिथे चांगुलपणाची परतफेड इतक्या अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर गोंधळात टाकणाऱ्या पद्धतीने केली जाते. हो, ही गोष्ट आहे एका अगदी साध्या, सरळ, दयाळू कृत्याची आणि त्या बदल्यात मिळालेल्या एका अजब बक्षिसाची. म्हणजे विचार करा, एका राजाने चक्क आपल्याच उपकारकर्त्याला शिक्षा का द्यावी? या प्रश्नाचं उत्तरच या कथेचा खरा गाभा आहे. चला तर मग शोधूया. तर आपली गोष्ट सुरू होते बनारसच्या राजापासून. हा राजा म्हणजे बोधिसत्व होता. म्हणजेच असं मानलं जातं की भविष्यात बुद्ध होणारी व्यक्ती. तर झालं असं की एका मोठ्या युद्धात त्याचा पराभव होतो आणि मग आपला जीव वाचवण्यासाठी तो एका लहानशा दूरच्या गावात आश्रय घ्यायला पोहोचतो. आता कल्पना करा त्या दृश्याची. एक राजा पण हरलेला एकटा एका लहानशा गावात पोहोचतो. त्याला पाहताच गावात एकच धांदल उडते. सगळे लोक घाबरून आपापली दारं बंद करून घेतात. पण पण त्या सगळ्यातून एक साधा गावकरी पुढे येतो. त्याला त्या अनोळखी माणसाच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसतो. त्याला तर अजिबात कल्पना नसते की तो कोणा राजाला मदत करतोय. आणि तो गावकरी काय करतो, तो त्या अनोळखी माणसाचं स्वागत करतो, त्याला बसायला स्वतःची जागा देतो, खायला आपल्या वाटणीचं अन्न देतो. इतकंच नाही तर त्याच्या घोड्याचीही तितकीच काळजी घेतो. आणि हे सगळं तो कशासाठी करतो? कोणत्याही परतफेडीच्या अपेक्षेने नाही, फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने. काही दिवस जातात आणि मग तो अनोळखी माणूस म्हणजे आपला राजा तिथून निघायची तयारी करतो. पण तो आपली खरी ओळख सांगत नाही. तो स्वतःला महान घोडेस्वार असं म्हणतो आणि जाताना त्या गावकऱ्याला एक वचन देतो की जर कधी शहरात आलास तर उजव्या बाजूच्या दारावर येऊन फक्त माझ्याबद्दल विचार. हे ऐकायला साधं वाटतं, पण हीच भविष्यातल्या एका मोठ्या घटनेची सुरुवात होती. बरं, राजा आपल्या राज्यात परत येतो. पुन्हा सिंहासनावर बसतो. आता साहजिकच आपल्याला वाटेल की तो लगेच त्या गावकऱ्याला बोलावून घेईल, त्याचा सत्कार करेल, हो ना? पण नाही. इथेच तर कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. राजाची उपकार फेडण्याची पद्धत इतकी अजब होती की ती कृतज्ञता कमी आणि शिक्षा जास्त वाटायला लागते. राजा काही दिवस वाट पाहतो, पण तो गावकरी काही शहराकडे येत नाही. आणि मग राजा एक धक्कादायक पाऊल उचलतो. तो थेट त्या गावकऱ्याच्या भागावरचा कर वाढवून टाकतो. त्याला वाटलं असेल की ह्या दबावामुळे तरी तो गावकरी मदतीसाठी येईल. पण नाही, गावकरी तरीही येत नाही. मग काय? राजा थांबत नाही, तो पुन्हा कर वाढवतो. आता मात्र त्या बिचाऱ्या गावकऱ्यावर आणि त्याच्या संपूर्ण गावावर कर्जाचा डोंगर उभा राहायला लागतो. तरीही तो माणूस काही शहराकडे मदतीसाठी जात नाही. कमाल आहे ना? आणि मग राजा तिसऱ्यांदा कर वाढवतो. आता मात्र हद्द होते. गावकऱ्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपते. ते सगळे मिळून त्या माणसाकडे जातात आणि अक्षरशः विनवणी करतात की बाबा रे, जा त्या महान घोडेस्वाराकडे आणि मदत माग. पण प्रश्न तोच आहे, राजा असं का करत होता? तो खरंच त्याचे उपकार विसरला होता का? हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? ज्या माणसानं संकट काळात तुझा जीव वाचवला त्यालाच तू अशी शिक्षा का देत आहेस? हे काय गौडबंगाल आहे? हा राजाच्या कोणत्यातरी मोठ्या प्लॅनचा भाग होता की तो खरंच कृतज्ञ झाला होता? अखेर गावकऱ्यांच्या दबावाखाली तो माणूस शहराकडे जायला निघतो. पण एक गोष्ट बघा, इतकं सगळं होऊनही त्याच्या मनात त्या महान घोडेस्वाराबद्दल काहीही राग नाहीये. उलट तो रिकाम्या हाताने जात नाही. त्याच्या कुटुंबासाठी काही साधे कपडे आणि घरी बनवलेला एक छोटासा केक घेऊन निघतो आणि तो राजवाड्यात पोचतो. आणि इथे कथेला एक असं वळण मिळतं की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. त्याला वाटत असतं की त्याला आता शिक्षा होणार, पण घडतं भलतंच. खुद्द राजा धावत येतो, त्याला मिठी मारतो आणि त्याला उचलून थेट आपल्या राजसिंहासनावर बसवतो. एवढंच नाही तर राणी स्वतः पुढे येऊन त्याचे पाय धुते. विचार करा त्या गावकऱ्याची काय अवस्था झाली असेल. तो तर फार गोंधळूनच जातो. आता वेळ आली होती राजाच्या त्या विचित्र वागण्यामागचं रहस्य उलगडण्याची. त्यांनी आपल्या उपकारकर्त्यावर इतके कर का लावले? कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कसली पद्धत होती? याचं उत्तर आता सगळ्या दरबारासमोर उघड होणार होतं. आणि मग बघा काय होतं. राजा त्या गावकऱ्याने आणलेला तो साधा केक मोठ्या सन्मानाने खातो. त्याने आणलेले ते साधेसुधे कपडे राजा आणि राणी स्वतः घालतात. मग त्या गावकऱ्याला शाही स्नान घालून रेशमी वस्त्र दिली जातात
आणि शेवटी नगारे वाजून राजा घोषणा करतो की तो या माणसाला आपलं अर्धे राज्य देत आहे. हो, अर्धे राज्य. ही होती राजाची उपकार फेडण्याची पद्धत. हे सगळं पाहून अख्खा दरबार चक्रावून जातो. अगदी राजाचा मुलगासुद्धा गोंधळात पडतो की एका सामान्य माणसाला एवढा मोठा सन्मान का? आणि तेव्हा राजा त्यामागचं खरं कारण, त्यामागचा खरा विचार सगळ्यांसमोर मांडतो. राजा आपल्या मुलाला समजावून सांगतो, अरे जेव्हा मी सगळं काही हरलो होतो, माझ्याकडे काहीही नव्हतं, तेव्हा याच माणसाने मला आधार दिला. मग विचार कर, मी माझ्या उपकारकर्त्याचा सन्मान नाही करणार तर काय करणार? आणि मग राजा एका कवितेतून यामागचं सारं तत्वज्ञान सांगतो. तो म्हणतो की अयोग्य माणसावर केलेले उपकार वाया जातात, पण एका चांगल्या सत्पात्री माणसासाठी केलेली छोटीशी मदतसुद्धा खूप मोठं फळ देऊन जाते. कवितेचा शेवट तर अजूनच सुंदर आहे. राजा म्हणतो, ज्याप्रमाणे एका लहानशा बीमधून फळांनी लगडलेलं झाड तयार होतं, त्याचप्रमाणे एका सत्कर्मातून मिळणारी कीर्तीही कायम टिकते. म्हणजे थोडक्यात काय, तर केलेला चांगुलपणा कधीच वाया जात नाही. आणि ह्या कथेला एक विशेष महत्त्व आहे, कारण ही एक जातक कथा आहे. आता जातक कथा म्हणजे काय, तर गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मातल्या कथा, ज्यामध्ये ते कधी माणूस तर कधी प्राणी म्हणून जन्माला आले आणि त्यांनी काहीतरी बोध दिला. तर या कथेनुसार तो बनारसचा राजा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध होते आणि तो निष्ठावान गावकरी होता, त्यांचा प्रिय शिष्य आनंद. त्यामुळे या कथेतील निष्ठा आणि कृतज्ञतेच्या नात्याला एक वेगळंच आध्यात्मिक महत्त्व मिळतं. ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्यावर मोठे उपकार केले आहेत, त्यांची परतफेड आपण कशी करतो? कधीकधी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते, अनपेक्षित असू शकते, पण त्यामागचा हेतू शुद्ध असतो. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.